अशोक जी, आज संयुक्त भारत पक्षातर्फे आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं की उपोषणाबद्दल जे आहे आज तुम्ही एक इशारा दिला आहे. नक्की काय विषय आहे तो आपल्या जनतेला सांगा. इथे बदलापूर रेल्वे स्थानकावर ज्या प्रवाशांना गैरसोयीमध्ये प्रवास करावा लागतो, असुरक्षित अवस्थेत प्रवास करावा लागतो, अनेक प्रकारच्या गैरसोयी या स्थानकावर आहेत. तिकडे दुर्लक्ष आहे सर्वांचं. आम्ही सदर उपोषणाचं पत्र हे DRM म्हणजे मुख्य जे आहे रेल्वेचे प्रमुख जे आहेत त्यांना दिलेलं आहे. आमचा उद्देश आहे की त्यांना इथे बोलवावं, त्यांना दाखवावं की या रेल्वे स्थानकावर किती गैरसोयी आहेत आणि कशा प्रकारे तुमचा स्टाफ जो इथला आहे तो ह्या हँडल करतोय. कारण आता नुकताच जो चेतना अक्षय देवरे ह्या तरुण मुलीचा जो अपघाती मृत्यू झाला तो यांच्या चुकीमुळे झालेला आहे. तो 3 नंबर प्लॅटफॉर्म काही गरज नसताना खोदून ठेवला, त्यामुळे ती मुलगी ट्रेन पकडत असताना त्या खड्ड्यात पडली, खड्ड्यात पडून ती चाकाखाली आली. तर ही गोष्ट इतकी गंभीर असताना अजूनही तो खड्डा बुजवण्यात आलेला नाहीये किंवा तिकडून प्रवासी येऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म पार्टिशन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे निद्रावस्थित आहे. तुम्हाला किती त्रास होतो प्रवाशांना किंवा कोणाचा जीव जातो त्याचं यांना गांभीर्य नाही आहे. हे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आम्ही DRMला पत्र दिलंय. त्यासाठीच आमरण उपोषण करतोय. ह्या असुरक्षित व्यवस्था ही तर प्रमुख मागणी आहे आणि अशा अनेक 18 मागण्या आहेत ज्या प्रवाशांच्या हिताच्या किंवा त्या गरजेच्या आहेत, मस्ट आहेत. आता त्याच्याकडे ह्या लोकांचं दुर्लक्ष आहे. त्यासाठी म्हणून हे आमरण उपोषण. नक्की ह्या 18 मागण्यांपैकी कोणकोणत्या मुख्य मागण्या आहेत त्याबद्दल थोडं सांगू शकाल? 18च्या 18 मागण्या मुख्य आहेत. त्यात अशी कुठलीही मागणी छोटी किंवा मोठी नाही आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर फिरून प्रवाशांच्या प्रतिक्रिया, प्रवाशांचं म्हणणं ऐकून आम्ही स्वतःही याच रेल्वेने प्रवास करतो. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जीवाभावाच्या प्रवाशांच्या आणि त्यांच्यासाठी त्या करणं गरजेचं आहे. 18 मागण्या ह्या प्रमुख आणि महत्वाच्या. आंदोलन नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? 23 फेब्रुवारीपासून हे आंदोलन आहे. रेल्वे प्रिमायसेसच्या समोर म्हणजे कदाचित दत्त मंदिरासमोर जो एक भाग आहे जिथे मागे गणपतीची स्थापना होते तिथे किंवा मग या बाजूला अजून रेल्वेने आम्हाला जागा दिलेली नाही आहे. तर रेल्वे प्रिमायसेसच्या बाजूलाच हे आंदोलन असेल. ते कल्याण यांनाच तेवढे ते म्हणजे स्टेशन दिसतात. त्याच्या पुढच्या लोकांना जगतायत वाचतायत कडची लोकसंख्या किती होती त्यांचं पुढचं काही नियोजन नाहीये. आम्ही त्यांना खूप काही सूचना दिल्या होत्या, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते गोष्टी करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्ष कालावधी लागेल. पण ह्या कालावधीमध्ये किती लोकांचे मृत्यू जातील ह्यांचा त्यांचा पुढचं काही नियोजन नाहीये. आज 2 वर्षानंतर बदलापूर स्टेशन खूप भव्य दिव्य दिसेल, पण ते दिसताना त्याच्या अगोदर किती लोकांचा जीव जाईल ह्याचं त्यांचं नियोजन नाहीये. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की फक्त तुम्ही ज्या लोकल आहेत त्या तुम्ही बदलापूरपर्यंत वाढवाव्यात किंवा ज्या लोकल तुम्हाला वाढवता येत नाहीये त्या लोकल तुम्ही पुढे पुश करा आणि टायमावरती लोकल वेळेवरती सोडत टाका. तर त्या जरी त्यांनी दृष्टिकोन ठेवला तरी खूप काही फरक पडेल लोकल प्रवाशांवर. तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील. होऊ शकते की त्याच्यात आणखीन काहीतरी वाढ होईल. अशा प्रकारे आता बघूया. रेल्वे झुकते का आम्हाला झुकवते ते बघूया. नागरिकांना काय आवाहन कराल? अनेक नागरिक जे असे ते जीव मुठीत घालून प्रवास करत असतात सकाळच्या सुमारास. अशा वेळी नागरिकांना काय आवाहन कराल की किती महत्वाचा आहे जीव? कारण ऑलरेडी काय सांगाल अशा वेळी नागरिकांना की आपला जीव किती महत्वाचा आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांनी सुद्धा काही शिस्तीचं पालन केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आता प्रत्येकावरती एक जबाबदारी असते. अनेक प्रचंड संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांना ऑफिसला वेळेवर पोहोचायचं असतं. तिथे बॉसच्या त्यांना शिव्या खाव्या लागतात, लेटमार्क लागतात आणि आपल्या इथे ट्रेनचा प्रवास जो आहे, ट्रेन आपल्या 15-20 मिनिटं अर्धा तास त्या उशिराने धावतात. तरी सुद्धा जरी तुम्हाला तिथे कामावर उशिरा पोहोचलात किंवा काही झालं तरी जीव आपला खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घेऊन आपण प्रवास केला पाहिजे. आणि आम्ही ज्या ठिकाणी आता आमरण उपोषण करतोय त्या ठिकाणी आमच्या काही पाठिंब्याचं आम्ही एक पत्र ठेवणार आहोत. ज्या प्रवाशांना असं वाटत असेल की या गोष्टी बदलल्या पाहिजे तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन आपलं समर्थन दर्शवायचं.